नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया ऋषिकेश आणि जान्हवी असतात. जानकी खूप घाबरलेली असते. ती म्हणते, हे नाटक करता करता खरंच जर तुम्ही माझ्यापासून दूर गेले तर मी काय करू? काही झालं तरी ऋषिकेश, मला तुम्हाला गमवायचं नाहीये. हे नाटक मीच तयार केलं आणि या नाटकात मीच फसले तर काय उपयोग होणार? आणि नाटक करता करता खरंच जर लग्न झालं आणि ऐश्वर्याने नवरा म्हणून जर तुम्हाला तिच्या बाजूने केलं तर मी काय करणार? आणि कुठल्याही परिस्थितीत मला तुम्हाला गमवायचं नाहीये. खूप रडत असते आणि गयावया करत असते. आपण हे जागेवर थांबूया ऋषिकेश, मला कुठलंही नाटक करायचं नाही. ऋषिकेश म्हणतो, जानकी आपण खूप पुढे आलो आहोत, आता मागे वळायला नको आणि काहीही होणार नाही, अजिबात काळजी करू नको. ऋषिकेश म्हणतो, तुला जेवढा त्रास होतो जानकी तेवढा मला सुद्धा होतोय, पण नवरा म्हणून मी खंबीरपणे उभा राहणार आहे, खचून जाणार नाहीये. आपण सुरुवात केलीये, शेवट सुद्धा आपणच करायचा आहे. कळतंय तुला? ऐश्वर्याला धडा शिकवल्याशिवाय माघार नाही. तुझा नवरा आहे आणि तुझाच राहणार, अजिबात घाबरू नकोस. जानकी हॉलमध्ये बसलेली असते, माळा वगैरे तयार करत असते. ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते, काय ग, इतक्यात तू डोक्याला हात लावून बसायची पाळी आली का तुझ्यावर? अगं इतक्यात नको थकू. इतकी रडवणार आहे की डोळे पुसून पुसून हात दुखतील तुझे. ऐश्वर्या तुझे कसले हाल करते ना, तू बघतच राहा. तुझी अशी जिरणार आहे ना जानकी, की तू कल्पना सुद्धा केली नसणार आहे. तुझा डाव तुझ्यावर उलटवणार, नाव सांगणार नाही ही ऐश्वर्या. स्वतःला खूप शहाणी समजते ना. आता बघ, तू खणलेल्या खड्ड्यात तुला कशी पाडते मी. कारण ऐश्वर्या आहे मी. तुला वाटत असेल गेम वगैरे खेळून ऐश्वर्याच्या पुढे जाशील, शक्य नाही. ऐश्वर्या आई कुणालाही जिंकू देत नाही. खेळ खेळत होती ना जानकी, आता कसं वाटतंय? पुरेपूर मजा येते की नाही खेळ खेळताना? असाच खेळ पुढेही खेळत राहा. खरंच मला आता मजा यायला लागली. म्हणजे कसं आहे ना जानकी, माझा इंटरेस्ट वाढायला लागलाय. आणि बेस्ट, खूप छान खेळतीये तू आणि तितक्याच चांगल्या प्रकारे मी सुद्धा खेळण्याचा प्रयत्न करणार. अजिबात टेन्शन घेऊ नको. अगदी तुला हवंय तसं मी टक्कर देणार आहे. माघार घेणार नाहीये जानकी. तू फक्त खेळत राहा, थकू नको. तू ना मनाने गेम खेळते जानकी, म्हणून एवढी इमोशनल होते. मी डोक्याने गेम खेळते, त्यामुळे कसं एकदम फोकस असतो आपला गेमवर. पण तू मनाने गेम खेळून एकदम तोंडावर पडते जानकी. मजा परतफेड ही करायलाच लागणार, बरोबर आहे की नाही जानकी? व्याजात सगळं तुला सगळ्या गोष्टी परत देणार आहे मी. जानकी, काय ग तोंड का पाडलंय? ए जानकी. जानकी म्हणते, एकदा आई भेटू दे, मग कशी तुझ्या तोंडावर पाडते ना, बघतच राहा. मी सुद्धा तुला काय काय करू शकते हे दाखवून देणारी ऐश्वर्या. फक्त माझी आई मला एकदा भेटू दे. ज्या दिवशी माझी आई तुझ्या समोर येईल ना आणि तू आणि ती बरोबर असाल, तेव्हा सगळं तर सत्य कळणार. मग तुझा कसा माज उतरेल एकाच दिवसात, मग बघ. आईला एकदा भेटू दे, मग तुझा ऐश्वर्या माज नाही उतरवला तर जानकी नाव नाही सांगणार. कळतंय का? तुझ्या समोर तुझी आई उभी असेल तेव्हा तुझा नवरा स्पेशली तो माझा झालेला असणार. कळतंय तुला? त्यामुळे तुला फक्त एकच हात भरलेला असणार, एक रिकामा असणार. एक तर नवरा किंवा आई. जानकी, अजूनही वेळ गेली नाही. वेळ आणि विचार दोन्ही कर. नवरा मला देतीये बाई तू, आणि दिला की परत तो मिळत नसतो. आई मिळणार पण नवरा गमावणार. कसला गेम खेळलीयस ग तू? तुझ्याच गेम मध्ये तूच अडकलीयस का जानकी? ऐश्वर्या म्हणते, मला पहिल्या लग्नापेक्षा या लग्नामध्ये खूप आनंद आणि एक्साइटमेंट आहे. कसं आहे ना, तुझी आई जेव्हा तुझ्या ताब्यात येईल तेव्हा तुझा नवरा माझ्या ताब्यात. मग काय, तुला सगळं मिळूनही हरल्यासारखीच. जशी आत्ता आहे तू, नवरा आहे तर आई नाही, आणि नंतर आई असेल तर नवरा नाही. मला अशी काय मजा येते ना जानकी, तुला काय सांगू. आणि किती वाव. आणि थँक्यू हा, सगळं काही आनंद मजा तुझ्यामुळे मिळतेय जानकी. तू हा गेम प्लॅन नसता केला तर इथपर्यंत आपण आलोच नसतो. पण थँक्यू सो मच. सगळं काही तू केलंय आणि माझा बोरिंग चेहरा, बोरिंग झालेलं वातावरण, सगळं काही इंटरेस्टिंग झालंय. खरंच थँक्यू जानकी. काय खेळतीस तू? अगं जानकी, बघ की, तू किती माज दाखवत माझ्या पुढून मिरवायची, मोठी बहिणी म्हणून. बरोबर आहे, तुझी लायकीही नव्हती तरी मला अवजावं करायला लागायचं, तुझी लायकी नसतानी. पण आता अगदी बिल्ली मांजरीसारखी माझ्या पुढे उभी आहेस ग. फिरतात ग दिवस, फिरतात. आज माझे आले असं समज. अगदी बिल्ली मांजरीसारखी अवस्था झालीये. खाली मान घालून सगळा माज संपलाय तुझा आणि ऐश्वर्याच्या समोर उभी. एकेकाळी काही माझात वागायचीच ग. नेहमी मला तोऱ्यामध्ये माज दाखवत शहाणपणा शिकवायची. शहाणपणा गेला, माज गेला, तोरा गेला. हळूहळू आता नवराही चाललाय. वाव जानकी, खरं किती छान वाटत असेल ना मला. अगदी जग जिंकलंय ऐश्वर्याने असं फिलिंग येतंय मला. कळतंय तुला जग जिंकलं कशाला म्हणतात? एक्झॅक्ट मला तेच होतंय.
जानकी, काय सांगू आणि किती सांगू तुला, मला काय आनंद होतोय. वाव. नवऱ्यासाठी हळद भिजवणारी आणि त्याच्या लग्नामध्ये सहभागी होणारी कलवरी म्हणून पहिलीच तू असशील, हो की नाही ग बायको? म्हणजे हा एक्सलंट असा रेकॉर्ड आहे. पण जानकी, खरंच तुला मानलं पाहिजे, काय गेम टाकलाय तू. तोंड अशी पडली अक्षरशः, अशी काय अडकली आहे ना, मागे येता येत नाही आणि पुढे नाही. वाव, मला वाव अशी फिलिंग येते ग जानकी. कशी आहे ना, तू तोंड कशी पडली की मला अख्खं जग जिंकल्यासारखं वाटतं. आता तर तू अशी अडकलेली आहे ना, इकडे ना तिकडे, नवराही जाणार आणि आई मिळणार. जानकी म्हणते, ऐश्वर्या, तुला असं वाटत नाही खेळ संपायच्या आधीच सेलिब्रेशन करायला लागलीये? नाही जानकी, मी तेव्हाच सेलिब्रेशन करते जेव्हा मी खेळाच्या अर्ध्या टप्प्यात असते, कारण मला माहिती असतं सगळं काही आता माझ्या ताब्यात येणार आहे. सेलिब्रेशन करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे तू कुठलाही आता गेम खेळू शकत नाही आणि तू काहीही करू शकत नाही. कळालं जानकी? मला शहाणपणा शिकवायला अजिबात जाऊ नको. मी जिंकलीये हे तू आता मान्य कर. तू कर किंवा नको करू, मी मात्र जिंकलीये. तुझा नवरा माझा होणार. ऐश्वर्या इतकी हसत असते, इतकी काय ते आनंदी असते की त्या आनंदाला काही लिमिटच नसतं. तिला माहिती असतं मी जिंकलीये. लताबाई तर माझ्याकडे नाही आणि आता जानकी तिचा नवरा सुद्धा मला द्यायला लागलीये म्हणल्यावर सगळं काही माझ्या बाजूने आलंय. सारखी हसत असते आणि आनंदातच असते. ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी स्थिती झालेली असते. फक्त आनंद असतो तिच्या आयुष्यामध्ये. जानकीला म्हणते, हा माज मला दाखवायचा नाहीये, काही एक उपयोग होणार नाहीये. तुझ्या लिमिटमध्ये तू राहा. माज दाखवून उपयोग नाही. तू सगळं काही हातातून गमावून बसलीये. कुठल्या तरी कोपऱ्यात जायचं आणि भरपूर असं रडून घे. कारण रडू की गप्प बसू अशी अवस्था झालीये ना, घुसमट झालीये तुझी. भरपूर रडून घे आणि ऋषिकेशला हळूहळू विसरण्याचा प्रयत्न कर. तो माझा नवरा होणार आहे आणि त्याच्यावर कुणाचाही अधिकार मी ठेवणार नाहीये. कुणाकडे बघूही त्याला देणार नाहीये. भेटण्यात लांब. कळालं? लग्न झालं की तुझा ऋषिकेशचा संबंध संपला. नो एंट्री. आणि हो, अजून एक सांगायचंय, तुझा जो सडका चेहरा आहे ना, सडका चेहरा तो नीट कर. लग्नामध्ये चांगल्या चेहऱ्याने मिरव, तुझ्या सडक्या चेहऱ्याने मिरवू नको. ऐश्वर्याचं लग्न आहे, सगळे आनंदीच असले पाहिजे. घरातला प्रत्येक माणूस हा आनंदी दिसलाच पाहिजे मला. कळतंय तुला जानकी? ऐश्वर्या म्हणते, अजून एक सरप्राईज द्यायचं राहिले. बघ की लग्नाचे कार्ड्स आलेत. ऐश्वर्या, ऋषिकेश, काय नाव दिसतंय. वाव. आणि गंमत माहितीये का, सगळ्यात महत्वाचं कार्ड तुला देण्यापासून सुरुवात करायची होती. लग्न ही आयुष्यातली इतकी मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तोही तुझा नवरा माझा होतोय. मग पहिलं कार्ड तुला देणं ही माझी जबाबदारी आहे, कर्तव्य समज. आणि गंमत बघ की, मी अशी आले आणि तू अशी डोक्याला हात लावून बसलेली. म्हटलं पहिलं कार्ड हे जानकीला दिलंच पाहिजे, जबाबदारी आपली. कारण कसं आहे ना, तू मला तुझा नवरा दिला, मग मी साधं कार्डही देऊ शकत नाही का तुला? लग्नाला यायचंय, हा तेही सडक्या चेहऱ्याने नाही, आनंदी चेहऱ्याने. जानकी, अशी काही आहे ना, धमाल कर अगदी. जानकी ज्या ऐश्वर्याने कार्ड दिलेलं असते लग्नाचं ते फाडते, रागाने तिच्या अंगावर टाकते आणि तिथून जायला लागते. ऐश्वर्या म्हणते, तुला काय वाटतं, हे सगळं केल्यावर ओरडणार, चिडचिड करणार, भांडणं करणार? काहीही नाही. आता सगळं झाल्यावर तुझ्याशी भांडणं करण्यात काय अर्थ आहे जानकी? तुझी बिचाऱ्यासारखी अवस्था झाली आहे. तुझ्या हातात काहीच नाहीये, मला माहिती की. त्यामुळे जानकी, रिलॅक्स, जस्ट चिल. अजिबात चिडचिड करू नको. आणि एवढं तर साहजिक आहे ग, नवरा आहे शेवटी. नवरा मला देतेय म्हणल्यावर एवढी चिडचिड तर व्हायलाच हवी आहे. अजिबात काही टेन्शन घेऊ नको. मला माहिती आहे तुझ्यावर काय बेततीये, एक्झॅक्टली काय होतंय. पण याने मला आनंद मिळतोय. सगळं काही एकंदरीत काय आहे, तुझा नवरा माझा होतोय ना, बस मला एवढंच काय हवंय. त्यामुळे जानकी, चिडचिड कर, काहीही कर, आदळआपट कर, काही देणं घेणं नाही. ऋषिकेश माझा झाला की बस मला जे हवंय ते मिळतंय ना. तुझ्या नादी कशाला लागू? तुझा सडका चेहरा बघायला आणि घाणेरड्या तोंडातून शब्द येणारे ते ऐकायला अजिबात इंटरेस्ट नाहीये मला. त्यामुळे तुला काय करायचंय ना बाई, तू कर. मला माझं लग्न एन्जॉय करू दे. चल बाई, आता हळद आहे, हळदीची तयारी करायला लागणार. तू सुद्धा छान तयार होऊया जानकी. इकडे आता हळदीची खूप छान अशी तयारी झालेली असते. डेकोरेशन, पूर्ण घर सजवलेलं असतं. सुमित्रा, अवंतिका खूप छान अशा तयार झालेले असतात. आपले नवरदेव म्हणजे ऋषिकेश इतके छान तयार होऊन आलेले असतात. वाव वाव असे कपडे असतात, पण चेहऱ्यावर वाव असं अजिबात काही नसतं. अगदी नाराज आणि सुकलेले असतात ते. कारण त्यांना माहितीये, जरी नाटक करतोय तरी दुसऱ्याच्या नावाची हळद मला लागतीये, आणि तेही सगळ्यात मोठा दुश्मन असलेल्या व्यक्तीची. घरातलं वातावरण एक तर सगळ्यात दुःखी असतं, पण दुःखी आहे हे दाखवताही येत नसतं. असे काही सगळे पेचात सापडलेले असतात. आणि ऐश्वर्याने असा काय डाव टाकलेला असतो की सगळ्यांना काहीही करता येत नाही. अगदी हात बांधल्यासारखी यांची अवस्था झालेली असते.
ऐश्वर्याने बरोबर यांना चिमटीत पकडलेलं असतं. सुमित्रा म्हणते, ऋषिकेश अरे काय लावलंय हे, काय चाललंय? जानकीची अवस्था बघतोय ना, नवरा बायकोंना एकमेकांची हळद लागणं म्हणजे अर्ध लग्न आहे. आणि तू जानकी तुझ्यावर किती प्रेम करते किंवा तू तिच्यावर किती प्रेम करतो हे माहितीये, तरी सुद्धा इतकं मोठं धाडस करतोय. ऋषिकेश अजूनही विचार करा, वेळ गेलेली नाहीये. ऐश्वर्याने काही केलं तरी मला हळद जानकीच्या नावाचीच लागणार आहे. ऐश्वर्याच्या नावाची हळद लागणार. तुला कोण म्हटलं आई? तू टेन्शन घेऊ नको ग. जानकी आणि मी नवरा बायको आहोत आहे आणि कायम राहणार. आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. ऐश्वर्याच्या नावची हळद लावणं तर लांबच राहिलंय. फक्त हे नाटक चाललंय आणि मी हळद लावणार ती जानकीच्या नावाचीच. ऋषिकेश त्या भांड्यातली हळद घेतो, स्वतःच्या गालाला लावतो आणि उष्टी हळद पहिले माझ्या जानकीला लागणार. मग ऐश्वर्या लागते का अजून कोणाला लागते मला काय देणं घेणं. उष्टी हळद जानकीला लागली की तिची आणि माझी हळद झाल्यासारखंच होणार. बरोबर आहे का आई? आता सुमित्राच्या आणि अवंतिकाच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. इकडे आता लताबाई त्या मुलीला समजावून सांगत असते की हे बघ, आपण अजूनही इथून जायचा प्रयत्न करायचा म्हणजे करायचा. आता ती म्हणते, हो काकू तुम्ही म्हणताय ना, अगदी आपण तसंच करायचंय. आपण हार मानायची नाही, इथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नही करतच राहायचे. लताबाई म्हणते, तुला माहितीये का, त्या माणसाने अजून आपल्याला जीवाला त्रास होईल, जीवावर बेतेल, आपला जीव जाईल असं काही केलंय का? नाही. खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली, राहण्याची व्यवस्थित काळजी घेतली, फक्त रूमच्या बाहेर जाऊ देत नाही एवढंच त्याने केलंय. बाकी तो आपली व्यवस्थित अशी काळजी घेतोय. त्याला आपला जीव किती महत्वाचा आहे हे त्याने जे वागताना किंवा जे करतोय त्याच्यातून लक्षात आलंय. खायला प्यायला देतोय, कपडे लत्ते देतोय, राहायला छान आहे, काही एक आपली हाल होतील असं केलेलं नाहीये. यावरून तो आपल्या जीवाची काळजी घेतो किंवा आपण त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे हे त्याने दाखवून दिलंय. त्यामुळे आपण आता आजारी पडायचं किंवा दुखण्याचं नाटक करायचं आणि इथून बाहेर पडण्यासाठी मदत घ्यायची. आपण जर म्हटलं की त्रास होतोय, अमकं होतोय, तमकं होतोय, तो नक्कीच इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला तो इथं काही मरू देणार नाहीये. त्यामुळे आता त्रास होतोय असं दाखवायचं आणि आता मरायला लागलोय अगदी असं त्याच्यासमोर नाटक करायचं, जेणेकरून त्याला आता आपल्याला इथून बाहेर काढायला लागणार. दवाखान्यात काहीतरी उपचार पाहण्यासाठी कोणाला आणायला तरी लागणार, नाही तर इथून घेऊन तरी जायला लागणार. याचाच आपण फायदा घ्यायचा आणि आता तो जे करतोय ते आता त्याच्यावरच उलटवायचं. कशी आयडिया आहे? खरंच काय सॉलिड डोकं आहे तुमचं. काय काकू तुमचं डोकं चालतं. लताबाई म्हणतात की आता बघ तू मी काय करते आणि त्याला कशी मजबूर करते मला इथून बाहेर काढण्यासाठी. स्वतःचं डोकं असं काय भिंतीवर आपटून घेतात की डायरेक्ट रक्तबंबाळ झालेले असतात. इतकं रक्त यायला लागतं की बापरे. आता मात्र त्याला ही अवस्था कळाल्यावर दवाखान्यात न्यायला लागणार किंवा कुणाला तरी मलमपट्टीसाठी तरी आणायला लागणार. लताबाईचा प्लॅन सक्सेस होणार असं लताबाईला आता वाटत असतं. आता बघूया. आणि लताबाईला ते डोक्यावर रक्त निघाल्याने भिंतीवर डोकं आपटल्याने चक्कर येऊन खाली कोसळलेली असते लताबाई. इकडे आता तो मास्कवाला माणूस ऐश्वर्याला भेटण्यासाठी अगदी तातडीने येत असतो. ऐश्वर्या सुद्धा त्याला भेटायला येणार असते. ऐश्वर्याने तर डिवोर्स पेपर आणलेले असतात आणि त्याला म्हणते तुम्ही म्हटला तसं मी डिवोर्स मागितला आणि त्यांनी सुद्धा लगेच दोघांनी सह्या केल्यात. तो म्हणतो बघू इकडे पेपर. तो आता पेपर बघायला लागलेला असतो. ऐश्वर्या इतकी खुश असते, इतकी आनंदी असते, तिला असं वाटतं की सगळा काही प्लॅन अगदी परफेक्ट आणि सक्सेस झालाय. ऋषिकेशला माझा नवरा होण्यापासून अगदी कोणीही वाचवू शकत नाही, जानकी सुद्धा नाही. आता सह्या केल्या म्हटल्यावर तिचा आणि आमचा काही संबंध. आता ऋषिकेश माझा नवरा होणार म्हणजे होणारच. घ्या की हे पेपर, सह्या केल्यात त्याने, हे पेपर्स घ्या. तो पेपर घेतो आणि त्याला सह्या ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे कळत नाही. अगदी त्याने सहज नजर फिरवलेली असते, फक्त सह्या बघतो केल्यात आणि पेपर आता ठेवून देतो. बरं एक काम तर पूर्ण झालंय, सह्या केल्यात म्हणजे आता अर्धी लढाई जिंकल्यासारखी झाली. आपण आहे ना ऐश्वर्या, तुझा कॉन्फिडन्स भलताच वाढलेला दिसतोय. ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही ऐश्वर्या, तोंडावर पडशील. कॉन्फिडन्स वाढला बिडला नाही, पहिल्यापासूनच दांडगाय आपला कॉन्फिडन्स. हो त्याच्या जोरावर जे ठरवलंय ते मिळवा म्हणजे मिळवलं. आता काही पचका करू नका आणि सगळं काही सक्सेस करा. हो अगदी सगळं काही परफेक्ट होणार. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. ठरवलंय ना अगदी तसं आणि तसंच होणार. चला आता माझं काम तर झालंय, इथपर्यंत आणून ठेवलंय आणि सगळं काही परफेक्टही झालंय. तर उरलेलं काम तू कसं करतीये ना ते मला बघायचंय. बघू ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये एवढी राहतेस, बघू किती कॉन्फिडन्स कामाला येतो आणि कुठे कुठे हा कॉन्फिडन्स वापरते. ऐश्वर्या म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थितच होणार. आणि हो ऐश्वर्या ठरवते म्हणजे उगाच नाही, सगळं परफेक्टच होणार. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या म्हणते हळदीला आल्या असतात तर मजा आली असती. गप्प बस, काहीही बोलू नको. अक्कल आहे का काही? मला कशाला हळदीला बोलवतेस ग? गप्प बस,
चल निघ इथून, उगाच डोक्यावर बसायला जाऊ नको. मला बोलवती हळदीला? हे 2 शब्द छान बोललो, मग हुरळून जाऊन काय डोक्यावर बसती की काय? मी लोकांचं हळद लग्न लावत नाही, डायरेक्ट श्राद्ध घालतो, एवढंच माझं काम आहे. माणूस जास्ती काय बोलत नाही किंवा जास्ती बोलण्याच्या फंद्यातही पडत नाही. कामाशी काम ठेवतो. कामापुरता ऐश्वर्याशी बोललेला असतो. ऐश्वर्या त्या मुद्दाम त्याशी जास्त वेळ बोलायला जाते, तो पटकन तिथून निघून जातो. तो इतका चॅप्टर असतो की ऐश्वर्याच्या कुठल्याच काही कशाला भुलत नसतो. ऐश्वर्या विचारच करते, तो इतका पटकन निघून गेल्यावर किती चॅप्टर माणूस आहे हा. आता ती पटकन जाते आणि बाहेरून दार वाजवते आणि त्यांच्या डोक्याला किती लागले आणि चक्कर येऊन पडल्यात त्या. दार उघडा पटकन. तो माणूस बिचारा पटकन बाहेर आतमध्ये आलेला असतो आणि काय झालं म्हणून विचारतो. आता ही रडत असते आणि त्याला सांगते, यांच्या डोक्याला किती लागले बघा आणि अगदी बेशुद्ध पडलाय, रक्त येतंय. तो माणूस येतो आणि म्हणतो, हे काय केलंय यांना? अगं मेली असेल ती. ती म्हणते, नाही मी काही केलं नाही, त्यांनीच रागारागाने त्यांचं डोकं आपटून घेतलं. तो गप्प बस. भांडण झालं असेल आणि एकमेकीला मारामारी करता करता तिला भिंतीवर आपटून दिलं. मारायचा प्लॅन होता की काय? खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते, मी काहीही केलं नाही. तो माणूस तिच्यावर विश्वासच ठेवत नसतो. म्हणते, त्या खूप इथं वैतागल्या होत्या. त्या म्हटल्या, आता जीवच संपवून टाकते. इथं अडकून तर मी नाहीतरी मेल्यासारखीच आहे, त्यापेक्षा मरून जाते आणि सगळं काही संपवते. अचानक भिंतीवर डोकं आपटवलं आणि लगेच त्या खाली कोसळल्या. आता ही रडत असते, इमोशनल करत असते त्या माणसाला. त्या मरून जातील, रक्त वाहून वाहून त्या मरून जर गेल्या तर काय करायचं? तो म्हणतो, तुझं तू निस्तर, काय मरत बिरत नाही ती म्हातारी. आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तो म्हणतो, बॉस आल्याशिवाय काही एक होणार नाही आणि मी तुला काही सांगणार नाही. आता परत मला दार वाजून त्रास देऊ नकोस. आता गाडी वाजलेली असते, कदाचित त्यांचा बॉस आलेला असतो. तो म्हणतो, इथं गपचूप बसून राहा, नाहीतर या बाईचा जीव जायला. तू जर शांत बसली नाही तर तुझा सुद्धा जीव जायला. दोघींना जागेवर मारून टाकेन मी. आता नाहीतरी मलाही वैताग आलाय तुमच्याकडे पहारा करून करून. तो माणूस आता बाहेर आलेला असतो घाईघाईने. आउट हाऊसमध्ये तेवढ्यात आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब आणि त्याला म्हणतात, इथं काय? मालक इथे नसतात, माझ्या राहण्याची सोय, बाकी काही नाहीये. इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणतात, चल दाखव आम्हाला आतमध्ये नेमकी काय. तो म्हणतो, एकदा सांगितलं ना साहेब. आता इन्स्पेक्टर साहेब त्याच्यावरच ओरडतात आणि त्याला म्हणतात, एकदा सांगितलेलं कळत नाही का? शहाणपणा शिकवू नकोस आणि आत काय आम्हाला दाखव, चल पटकन. अगदी शहाणपणा केलास तर आमचा इंगा दाखवेला तुला. इन्स्पेक्टर साहेब अगदी योग्य जागेवर आलेले असतात आणि योग्य वेळेत त्यांनी दाट टाकलेली असते. पण लताबाईला आणि त्या मुलीला कुठेतरी एवढ्या वेळात लपून ठेवलेलं असतं. म्हणजे इन्स्पेक्टर साहेबच्या पुढेही तो माणूस असतो मास्कवाला, इतका शार्प की त्याला इन्स्पेक्टर साहेब येणारे याची सुद्धा भणक लागलेली असते. मित्र इन्स्पेक्टर साहेबांना भिंतीवर लागलेलं रक्त दाखवतो. इन्स्पेक्टर साहेब बघतात, म्हणतात, हे रक्त ताजं आहे, सुकलेलं सुद्धा नाही. म्हणजे आत्ताच घडलेली घटना. इथे कोणीतरी राहतच. नक्कीच तुझी आराम करायची जागा आहे की लोकांना मारून कायमचा आराम देतो? नाही साहेब, फक्त आराम करतो. गरीब आहे मी कुणाला मारायला लागलो? अजून एक रूम असती आणि त्या रूम मधून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. जेव्हा इन्स्पेक्टर साहेब आणि सौमित्र बाहेर चाललेले असतात, आवाज आल्यावर दोघंही टवकारतात आणि पटकन आता माघारी बघतात. इन्स्पेक्टर साहेब त्या आतल्या खोलीतही बघतात, पण दरवाजाच्या मागे यांना लपवून ठेवलेलं असतं. ते बघतात, काही दिसत नाही. इन्स्पेक्टर साहेब आता निघून गेलेले असतात. अगदी योग्य जागेवर ते पोहोचलेले असतात. पण यांची हुशारी असते की इन्स्पेक्टर साहेबांच्या आधी त्यांना लपवून ठेवलेलं असतं. इकडे आता जानकी बिचारी तयार झालेली असते, पण नाराज असते आणि खूप दुःखी असते. कारण आपला नवरा कुणाचं तरी दुसऱ्याचं होणार ही कल्पनाच तिला सहन होत नसते. ती बिचारी आता नाराज असते आणि रडत असते. ऋषिकेश आता स्वतःच्या गालाला हळद लावून आलेला असतो आणि त्याची उष्टी हळद त्याच्या जानकीला लावायला तो त्याच्या रूम मध्ये आलेला असतो. हळदीचा कार्यक्रम सुरू आहे ना खाली. कार्यक्रम खोटा आहे, ऐश्वर्यासारखा. कार्यक्रम जरी सुरू असला सगळं खोटं खोटं आहे, अजिबात टेन्शन घेऊ नको, खरं काही नाहीये. आणि तुला माझ्यावर विश्वास नाही का? एवढी काय रडतीयस तू? वेडी आहेस का जानकी? तुझं अशी वागली, रडत बसली, तुझ्या वागण्याचा संशय येणार ऐश्वर्याला. कळतंय का तुला जानकी? उगाच मूर्खपणा करू नकोसा. खूप चांगलं आणि सगळं व्यवस्थित घडत आणलंय आपण. जानकी म्हणते, ऋषिकेश थांबवा आता, हे बास, मला नकोय हे सगळं काही. नाही मिळाली माझी आई तरी चालेल. नाटक जरी खोटं असलं तरी लग्नासाठी प्रत्येक घडणारी गोष्ट ही विधिवत आहे. हे कसं मनातून काढून टाकू मी? गोष्टी तर खऱ्या घडणार आहे ना ऋषिकेश. एखाद्या सोबत त्या विधी किती मनाने आणि किती प्रेमापासून करतो यावरून त्या विधींना किती खरं मानायचं आणि किती नाही हे कळतं. तुमची उष्टी हळद लागणार आहे त्या ऐश्वर्याला? ऋषिकेश म्हणतो, नाही, माझी उष्टी हळद माझ्या जानकीलाच लागणार आहे. ऋषिकेशने स्वतःची उष्टी हळद स्वतःच्या गालाने जानकीच्या गालाला लावलेली असते. बघ, आता माझी उष्टी हळद तुला लागली, आता कोणालाही लागू दे, मला काय देणं घेणं आहे? आपली हळद तर झाली. कसं आहे जानकी? माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लागली, एवढंच काय जानकी? एवढी काय घाबरतीये? ऋषिकेश म्हणतो, जानकी, हळद तर लागलीये, पुन्हा लग्न करायला काय हरकत आहे? आता जानकीच्या गळ्यात पडायला लागलेला असतो. अगदी तिला प्रेमाने जवळ घेतो. तेवढ्याच जानकीचं लक्ष खिडकीत जातं.
तो माणूस अगदी जवळून ऋषिकेश आणि जानकीला बघत असतो. यांचं काय बोलणं चाललंय, नेमकी काय चाललंय सगळं त्याने ऐकलेलं असतं, बघितलेलं असतं. जानकी जोऱ्यात ओरडते. ऋषिकेश तो माणूस ऋषिकेशाचा पाठला करत अगदी बेफाम असा त्याच्या मागे पळालेला असतो आणि ऋषिकेशच्या मागे जानकीही पळालेली असते. इतका पाठला करत असतात की ऋषिकेशला भानच राहत नाही आपण किती लांब येऊन पोहोचलो या माणसाचा पाठला करत करत. ऋषिकेश कुठे निघाला? आई, तो माणूस माझ्या हातून निसटायच्या आधी मला त्याला पकडायला हवं. ऋषिकेश पळतो. सुमित्रा म्हणते, अरे हळद लागल्यावर असं बाहेर जायचं नसतं. तरीही ऋषिकेश ऐकत नाही आणि अगदी जीवाचं रान करून त्या माणसाच्या मागे पळालेला असतो त्याला पकडण्यासाठी. आणि ऋषिकेशच्या मागे जानकी पळालेली असते. आता जानकी सांगते की तो माणूस आमच्या बेडरूमच्या तिथे आला आणि अगदी जवळून बघत होता आम्हाला. खूप विचित्र प्रकारे आम्हाला बघत होता तो. ऋषिकेश त्याचाच पाठलाग करायला गेलेत. सुमित्रा म्हणते, असं जायचं नसतं आणि तूही जाऊ नको, इथेच थांब. थांबव त्याला. हळद लावल्यावर बाहेर जाणं अशुभ असतं. पटकन त्याला जाऊन थांबव. ईश्वराला टेन्शन येतं. मास्क घातलेला माणूस म्हणजे तो माणूस तर नसेल आला इथे. माणसाचा पाठलाग करत करत अगदी रस्त्याला येऊन पोहोचलेला असतो ऋषिकेश. ऋषिकेशला भानच नसतं, फक्त त्याच्या मागे पळत असतो तो. त्यांच्या मागे जानकीही असते अगदी शेवटपर्यंत. ऋषिकेश त्या माणसाला पकडणार, हात घालून अगदी त्याला पकडणार, तेवढ्यात एक भरधाव वेगाने गाडी येते आणि ऋषिकेशला उडवून देते. ऋषिकेश खाली कोसळलेला असतो आणि तो माणूस निसटून गेलेला असतो. जानकी मात्र खूप जोरात ओरडते ऋषिकेश, तोपर्यंत ऋषिकेश खाली कोसळलेला असतो. ऋषिकेश मात्र पडल्या पडल्या बेशुद्ध झालेला असतो. हे बघून जानकी मात्र खूप घाबरते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या टेन्शन मध्ये आलेली असते. तो माणूस इथे आला होता इथपर्यंत. दोघांनी त्याला बघितलं. तो जर यांच्या तावडीत सापडला तर नेमकी काय होणार आहे देवालाच माहिती. सुमित्रा म्हणते, अवंतिका तुला काही माहिती आहे का? त्यांनी काही तुला सांगितलं का? नाही हो आई, मला काहीच माहित नाहीये त्यांचं काय चाललंय. अवंतिका पटकन बोलून जाते, सारंग भाऊजी म्हणाले होते ते, आणि चुप बसते लगेच. इकडे आता जानकीच्या आईला शुद्ध आलेली असते आणि मायाला आवाज देत असते, माया कुठे बाळा? माया तू कुठेच बाळा? अगं माया बाहेर ये. मायाला आवाज देत असते आणि माया काही येत नसते. आता बघूया माया काय पळून गेली की काय? माया सुद्धा त्या माणसाला सामील असते का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.